कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडता, त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत नाही। त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही। अरे सरडाला लाज वाटली, सरडा पर्व, सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे। आता नाही आहे ना, सत्य का? नाकारलं का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला। हे ट्विट नाकारलं का? हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही, हे महिलांनी केलेलं आहे। हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय। वरिष्ठांना खुश करायचंय, वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे। अरे सरडा पण लाजला, सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात किती दिवस चालू आहे? ही गेले 5 वर्ष चालू आहे। याच्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली, याच्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली, परत याची एसआयटी चौकशी झाली। एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे गेला? का नाही टेबल केला 1.5 वर्ष? ज्या एसआयटीचे अधिकारी आहेत त्यांच्यावरती कारवाई करा की त्यांनी 1.5 वर्षामध्ये टेबल केला नाही रिपोर्ट म्हणून। मग तुम्ही फक्त काही शिळ्या कडीला ऊत आणून तुमचे सगळे विषय बाजूला जावेत म्हणून हे आणता काय? औरंगजेबाची कबर काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पूर्ण चेपून टाकली। आज दुसरा विषय नाही, आदित्य ठाकरे ठीक आहे, आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचं काहीच म्हणणं नाहीये। या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय देतात की मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे। हे प्रकरण तुम्हाला माहित नाही, एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे। 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती, त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली। कालचं जे पिटिशन झालंय, या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे, कॉपी पेस्ट पिटिशन आहे। हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा ते, कोर्टाचा अधिकार आहे। मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का? तुम्हाला माहित नाही, तुम्ही पेपर वाचत नाही, आम्ही सभासद काय पेपर वाचत नाही, आम्हाला काय माहित नाही? पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन कुठला येतो? ज्यावेळेला सभागृहाला एखादी गोष्ट माहित नसते, बाहेर काहीतरी असं होतं की सभागृहाला सावध करणं गरजेचं असतं। सभापती महोदय, तुम्ही देखील या सगळ्या गोष्टी मान्य करताना हे सगळं नियमाप्रमाणे केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून आदित्य ठाकरेंच्या वरती आज ज्यांनी प्रस्ताव आणलाय त्यांचं एकच ट्विट मी वाचून दाखवतो। त्यावेळेचं ट्विट त्यांचं काय? डॉक्टर मनीषा कायंदे त्यांनी ट्विट केले त्यावेळेला सीबीआयचा रिपोर्ट आला, सीबीआयने ज्यावेळेला क्लीन चिट दिली त्यावेळेला, सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं, याची प्रचिती देशवासियांना आलेली आहे। दिशा सालियनचा मृत्यू अपघाताने झाला असल्याची सीबीआयच्या अहवालात उघड झाले आहे, पण भाजप आणि राणे गँगने त्याचा बाजाराण संबंध जोडून थैथयाट केला। आरोप करणाऱ्यांनी आता नाक घासून आदित्य ठाकरे यांची माफी मागावी। पुढे गेल्या ह्या मनीषा कायंदे सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला। अरे सरड्याला लाज वाटली, सरडा पर्व, सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलला का? तर आता उपसभापतीच्या पोस्टवरती लक्ष आहे। आता नाही आहे ना, सत्य का? नाकारलं का? नाकारलं का? नाही नाकारलं का? हे नाकारलं का सांगा मला। हे ट्विट नाकारलं का? हे ट्विट नाकारलं का? नाही ना, महिलांचा अपमान नाही, हे महिलांनी केलेलं आहे। हे आता त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागलंय, त्या खुर्चीकडे लक्ष लागलंय। वरिष्ठांना खुश करायचंय, वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करायचे। अरे सरडा पण लाजला, सरडा सकाळी माझ्या घरासमोर चालला होता, काय चाललंय? काय चाललंय सभापती महोदय? मला परवानगी दिली आहे, मला संरक्षण द्या। काय चाललंय सभागृहामध्ये? कधी पण उठा, खाली बसवा ना, याला खाली बसवा। सभापती महोदय, माझं म्हणणं आहे
आदित्य ठाकरेंचा आपल्याला वेळ दिली मी बोलायला, आपला बोलून झालेला आहे. मला वाटतं आपण आता समजतो आदित्य ठाकरेंचा या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट नाही केला कारवाई करा. आणि दुसरी गोष्ट जी अंबादास दानवेंनी सांगितली, संजय राठोडची केस, जयकुमार गोरेची केस, याच्या बाबतीत तोंड उघडता. त्या जयकुमार गोरेच्या केसच्या बाबतीत तोंड उघडत त्याचे एवढे फोटो, नागडे उघडे फोटो जे आले सभागृहात, त्याच्या बाबतीत कोण बोलत नाही. काय चाललंय? काय फक्त काय ठरवून करायचंय? हा, जयकुमार गोरेचा राजीनामा घ्याला, त्याच्या राजीनाम्याची मागणी करा. जयकुमार गोरेचा राजीनामा नाही मागत, संजय राठोडचा राजीनामा मागत नाही का? फक्त काय विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून त्याला कसाही दाबायचा आणि तुमचा सगळं अपयश कारभाराचं लपावं म्हणून तुम्ही करता. आता काय त्यांचा त्यांनी बोला ना, किरीट सोमय्याची बायको आत्महत्या करायला चालली होती. इथे व्हिडिओ दिला त्याची चौकशी नाही होत आहे. याची व्हिडिओ दिला त्याची चौकशी का नाही झाली? किरीट सोमय्याचा दिला ना व्हिडिओ, त्याची चौकशी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब बोला. चौकशी करता. सभापती महोदय,